तुला तुम्हाला ब्लॉग स्टार्टिंगला सांगितलं आमच्याकडे छक्काला आमच्या म्हणजे आपल्याला लागले जुलाब. जुलाब काय लागले ते सांग. काय भावा सांगू काय तुला आता. काल आम्ही चायनीज मस्त बैठे थे ना तो नंदी जी खड़े हो गए उनको देख के. किसको? भोले बाबा को. हाँ. तो खड़े हो गए तो खड़े के खड़े रह गए यहाँ. अच्छा. उसके आगे चले ही नहीं है? उसके आगे बढ़े ही नहीं वो. नहीं ऐसे कैसे रह गए पखान के बन को. जहाँ पे अपन आए हैं हाँ. ये विश्व का सबसे बड़ा मंदिर है नवग्रह मंदिर. ये कर्क रेखा के पृथ्वी के बीच में सेंटर का मंदिर है. हाँ. मतलब पृथ्वी का सेंटर का मंदिर है. पिक्चर काढायचं आपल्याला, ब्लॉग नाही काढायचा आहे. तर भावांनो जिथं व्हिडिओ दाखवायला भेटेल तिथं व्हिडिओ तुम्हाला दाखवून. जिथं अलाउड नसेल तिथं काय करू शकत नाही आपण. गर्दी पण मजबूत आहे. बघ माझे आतापर्यंत बजेट गेलं 7,000 ते 8,000 गेले. तसं काय भावांनो दिवस दुसरा. काल दिवस तर पूर्ण झोपून गेलाय. पूर्ण एकूण एक फक्त जेवायला बाहेर आलो आणि कशाला दुपारी जवाडाने दुपारी भांग प्यायले त्याला फक्त बाहेर आलोय. आणि इकडे ओटी फक्त 5 रुपये. 5 थंडी मजबूत आहे. ओटी 5 रुपये का याच्या गावात भारी रे 5 रुपयाला भाई. आणि इकडे समोर मंदिर आहे. मंदिराच्या दिशेने चाललोत आहे. तरी पण व्ह्यू दिसत असेल तर बघा इकडं वायरी जास्त दिसत आहेत याच्या गावात. अरे माझी शाल पडली. पोरींसारखी घ्यायला लागते अशी खाली. आपल्याला 7मुखी रुद्राक्ष पण घ्यायचं आहे. आता आपण दिवसाला सुरुवात केली म्हटल्यावरती आता एकदम सगळं दाखवूच. चला मंदिराच्या इथे जाऊन पुन्हा स्टार्ट करूया. खायच्या गावात आम्ही चपला काढून ठेवलेत. पाय एकदम नागडे झालेत. नागडे थंड कसलं वाटतंय. इथं 5 रुपयाला ओटी आहे. बाकी 5 रुपयाला परवडते की नाही. 5 रुपयाला ओटी. मग काय बोलणार ती बॉटल. चल काय ये हात धुतले. हात धुवून ओटी घ्यायची. हात धुवून ऐक ना ते मला हा कालचा लावाच होता. माझी व्हिडिओ काढ बॅक साईड ला. हात धुवून ओटी घेतली. एवढी मोठी 5 रुपयाला. पैसे पायजाम थंड झाले. बाकी थंड झाले. पेमेंट करायला लागणार आता. थांबा. अरे कुठून विषय झाला. इकडं आत नाही ना. इकडनं आत आहे. बघा कसे कसं आहे माकात पाय पूर्ण सुन्न झाले तर. बाकी इथं गमछा भारी होता. चला पुढे जाऊन हे बघ इथे कडे बिडे महाकालचे सगळे कडेच लागलेत. शर्ट बिर्ट हे गमछा आहे. आपण रुद्राक्षाचं विचारून घेऊया. रुद्राक्षाचं विचारायचं का रे. किती मोठी रुद्राक्ष काय असतं परत बघू ना आपण. पहिले दर्शन घेऊन येऊया. चला भावानं मंदिराच्या तिथे जाऊन आपण परत ब्लॉग स्टार्ट करूया. व्हिडिओ काढायला तर नसेल पण बघूया. सो आपण मंदिरात एंटर केलंय. एवढा मोठा पेस आहे. एवढा मोठा स्पेस यु नो. माझं इंग्लिश थोडा कच्चा आहे. हे मोबाईल भारी सांगितलंय. काय मोबाईल लॉक कुठं आहे. ऑनलाईन शीघ्र दर्शन बुकिंग वेबसाईट. अरे ऑनलाईन दर्शन आहे तेच ना भस्म आरतीचं. नाही ते आता संपलं. आता काही नाही. मग काय हे आता ऑनलाईन दर्शन पण आहे आपलं आतमध्ये. सॉरी तिकीट काढून लवकर. काय माहिती. तिले भारी आहे भावांनो. हे बघा आम्हाला तुम्हाला बॅक साईडने जातो. व्हिडिओ काढून दाखवतो. कसली बॅक साईड या आईच्या गावात. मंदिर ह्या साईडला आहे
आणि ही इकडची फ्रंट साईड आहे. एक हातात ओटी आहे रे, पकड जरा. कोण आलो नाही सांगितलं त्यांनी जास्त हे करू नको. काय जास्तीत जास्त काय करणार, जास्तीत जास्त काय करणार, व्हिडिओ डिलीट करायला लावणार ना. ठीक आहे, सगळ्या करायला लागतील. इकडनं लाईन स्टार्ट होते मस्तपैकी. कसलं डेकोरेशन आहे. मूर्त्या एवढी सगळी लाईन जाते समोर दर्शनाला. पण मोबाईल फ्लेक्स करायला मजा येते ना. 16 आहे ना रे, पाहिजे तेवढ्या वेळा मी व्हिडिओ काढू शकतो. गेट आहे, गेट आले भाऊ, गेट आले पब्लिक. व्हिडिओ येते, फोटो बिटो काढू. गेट आला, गेट आला, गेट दाखवतो. गेट इथं गेट आहे असा, इकडनं असं इथं जाणार आहे आम्ही. महाकालेश्वर मंदिर. आता मोबाईल अलाउड आहे की नाही माहिती नाही, आतमध्ये जाऊन कंटिन्यू करल्या तर करेन, कारण का मोबाईल अलाउड नाही. चला 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 चला, बाय 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 बाय. तर भावांनो, आता आम्ही चाललोय शहराबाहेरची किती 6 मंदिरं करायला. आपल्याला काकाले चांगले भेटले, 6 मंदिरं फिरवणार आहेत. ते सांगणार पण 6 मंदिराची वैशिष्ट्य काय काय आहेत. तर बघूया आता. बघा, मी प्रगंध आहे इथं, अजय इथं इथं आज दिसत असेल. ते काका तिथं बसलेत, काका विका सगळे सांगणार आहेत आपल्याला. तर आता बघूया, जेव्हा जेव्हा आपल्याला काका सांगतील तेव्हा तेव्हा आपण व्हिडिओ स्टार्ट करायचे आणि 6 मंदिरं पूर्ण फिरायचे. तर आपण जसं जसं आता पोहोचू तसेच आपण व्हिडिओ स्टार्ट करू. चला भावांनो, आता आम्ही आलोय महर्षि सदानपीठ आश्रम, सांदीबनी. ये हमारे अंकल, ये हमें सब कुछ बताएंगे अभी. आश्रम ये देखा, ये लिखा है, क्या लिखा है, सांदीबनी आश्रम. अच्छा, नीचे स्टार्ट कर रहे हैं क्या अपन? नीचे ये लिखा है ना सांदीबनी. ये अंकल अपने को सब गाइड करेंगे अभी, सब पूरा बताएंगे, कोई दिक्कत नहीं. अभी ये सांदीबनी आश्रम में आपको बैक साइड दिखाता है. सांदीबनी आश्रम भगवान श्री कृष्ण और सुदामा जी ने 64 कलाएं प्राप्त की थी. अच्छा, हाँ, ये आप पूरा दिखाऊंगा. यहाँ पे खड़े नंदी मिलेंगे आपको देखने को, कांच के अंदर देखो. अच्छा, कांच के. मोबाइल अलाउड है क्या? हाँ, मोबाइल जा सकते हो ना, कोई दिक्कत नहीं. अच्छा अच्छा, ठीक है. पहले अंदर दर्शन करके आओ. ठीक आहे, ठीक आहे. तर भावांनो, मोबाईल काय एवढा अलाउड नाही, महाकाळेश्वरला पण नाही आणि ते सांदीबनीला पण नाही. पण आहे उभा नंदी, सगळं काय आहे ते सांगतात तेवढं आहे. नॉर्मल आता बघू. इकडे मंदिर आहे, पाठशाला है. अच्छा भाई, आश्रम. हाँ, आश्रम है यहाँ, कृष्ण भगवान का विद्यालय है. अच्छा, ये आश्रम है भाई. अंदर देखो. व्हिडिओ बंद करू, खाली बघूची मचमच नको आपल्याला. चला, नाही व्हिडिओ चालू करू शकतो आपण. या आश्रम बॅक साईडने दाखवतो, बॅक साईड. मस्त. हे सगळी हिस्ट्री आहे का चित्रांमध्ये. वरती तर बघा, बलराम जी ये पढ़ाई करने आए थे. अच्छा, देखो ये बैठे कृष्ण भगवान और बलराम जी, ये बैठे सुदामा जी नीचे, जो गंजे. ओके, चला भाऊ, हा इतिहास आहे. व्हिडिओ थांबवून तुम्ही वाचू शकता. प्रत्येक मी झूम करून दाखवले. ये 14 विद्या प्राप्त की थी, लिखा है ना ऊपर. अच्छा, बघू शकता. असंच करत करत आता पण सगळे फिरणार आहे हळू 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 हळू. आगे गोमती कुंड है, जहाँ पे भगवान स्नान करते थे. यहाँ पे पानी होता आंघोळ करत होते देव. इथं देव आंघोळ करत होते. गोमती कुंड काय इथं आहे. ये देखेंगे अपन. पण मंदिर लय मोठं आहे. एक 2 मंदिर, इथं आश्रम, अजून इथं काय ये 64 कला. 64 कला.
64 आहे का? मोबाईल अलाउड आहे का? हा, हे बलराम, विष्णूजी, अजून कोण आहे रे? कृष्ण भगवान आणि सुदामा इथे. ओके, पाय पडूया. बलराम जी, कृष्ण, सुदामा. ओके. ये काम हुए थे, ये ओरिजिनल तस्वीर है. 64 कला आहेत भावांनो. या 64 कला, मथुरा, मधुवन, कमुदवन, 64 कलांच्या वरती पण हे लिहिलेलं आहे. बाकी सगळं तुम्हाला वाचायचं आहे तर तुम्ही व्हिडिओ स्लो मध्ये वाचू शकता. असं काही एवढा विषय नाही. 64 कला आहेत. सगळी हिस्ट्री आहे, सगळी हिस्ट्री. चित्रांबरोबर सगळं वरती आपल्याला इथं लिहायला पण सर्व लिहून ठेवलंय, कन्फ्यूज नको व्हायला म्हणून. अच्छा है ना. 64 मूर्त्या आहेत म्हणजे बोलतो. 64 मूर्त्या आहेत भाई. इथं पण पुढं आहेत. परत इकडं हे बघा. सगळी हिस्ट्री आहे भावांनो इकडं. पुराना है सब. सब पुराना है. हाँ, सब पुराना है, नया कोई फोटो नहीं है. फोटो है. हाँ, ये कोण आहे? अच्छा, मी पण काय विचारतोय. म्हणजे किती अलग अलग अवतार आहेत बघू शकता. कृष्ण भगवान आहेत, कृष्ण भगवान. चला पाया पडून घेऊया. तर भावांनो, जिथं व्हिडिओ दाखवायला भेटेल तिथं व्हिडिओ तुम्हाला दाखवून. जिथं अलाउड नसेल तिथं काय करू शकत नाही आपण. अच्छा, हाँ, यहाँ पे स्नान करते थे भगवान श्री कृष्ण, सुदामा जी, बलराम जी. तुम्हाला मी कुंड दाखवतो. कुंड आहे. चलो आ जाओ. बाकी बैठे थे ना तो नंदी जी खड़े हो गए उनको देख के. किसको? भोले बाबा को. हाँ, तो खड़े हो गए तो वो खड़े के खड़े रह गए यहाँ पे. अच्छा. उसके आगे चले ही नहीं है? उसके आगे बढ़े ही नहीं वो. नहीं, ऐसे कैसे रह गए? पखान के बन गए, पत्थर के. अच्छा, हाँ, क्यों? भगवान आए थे मिलने. हाँ. कृष्ण भगवान से. ये यहाँ पढ़ाई करने आए थे कृष्ण भगवान. हाँ. तो भोले के साथ नंदी आए थे. तो वो नंदी, जब नंदी बैठ गए थे तो भगवान कृष्ण बाहर आए यहाँ से निकल के कुटिया से. तो वो नंदी ऐसे कैसे खड़े हो गए उनको देख के. अच्छा. तो वो खड़े के खड़े रह गए. तर भावांनो, ऐकला असेल तर जरा समजून घ्या. एवढं काय आपल्या घरात कोण सांगत नाही तर काय सुनने का आगे चलने का. बीच में खड़े आहे. आता आमचा एक स्पॉट झालाय. आता दुसऱ्या स्पॉटला जाणार आहे. अभी आपण किधर जाएंगे? आपण चलेंगे मंगल ग्रह. आता आम्ही चाललोय मंगल ग्रहला. चलो भाई. आधी आमची भाई फरारी आहे आमची. पुढं बसतो जरा काय. आता हे इथं बसतो की बसतो ते पॉवरवाले. अच्छा ना, मजा आहे ना. चला आता डायरेक्ट भेटूया. कुठंतरी बोललो आता मध्ये विसरलो मी पण. परत उतरून सांगतो तुम्हाला. चलो. जहाँ पे अपन आए हैं, हाँ. ये विश्व का सबसे बड़ा मंदिर है, नवग्रह मंदिर. ये करक रेखा के पृथ्वी के बीच में सेंटर का मंदिर है. हाँ. मतलब पृथ्वी का सेंटर का मंदिर है. यहाँ दान चढ़ता है अपने परिवारों का, सुख शांति का, अपने अपनी राशि का.
यहाँ पे अपनी अपनी राशि का इसलिए दान चढ़ता है, कभी आप अकेले गए हो, आपका परिवार है, आप गाड़ी चला रहे हो, घोड़े चला रहे हो, उससे एक्सीडेंट से ये भगवान बचाते हैं। ठीक है, यहाँ से जब भोले निकले थे, भोलेनाथ जो महाकाल मंदिर जो गए उनकी, तो यहाँ से निकले थे तो यहाँ पे क्या उनके मस्तक से पसीना गिरा था, तो यहाँ पे जन्मभूमि में उनका हफ्ते पर हुआ था, मतलब जन्म हुआ था उनका पसीने से। तो यहाँ इसलिए प्रसाद चढ़ा जाता है। हमारे उज्जैन में 3.5 काल है, एक काल महाकाल है, एक काल काल भैरव है, अर्ध काल है माँ गढ़काली का, एक काल ये है। कितने होगा टोटल? 3.5 काल। यहाँ प्रसाद चढ़ाने से अब जो भी आप मनोकामना आपकी है, यहाँ प्रसाद चढ़ाने से पूरी होती है। इसमें आपको एक लाल चंदन की माला मिलेगी, 5 वस्तु वापस मिलेगी। लाल चंदन की माला ऐसी चीज़ है, सिद्ध करी हुई रहती है नवरात्रि में, चित्रकूट से आती है। आप किसी को डायबिटीज, बीपी, शुगर, किसी को अन्य बीमारी है, आप 5 मिनट वो माला पानी में डाल के आप पानी पिलाओगे जिसको भी, उसको घुटने का दर्द है, पेट दर्द है, सर दर्द है, और डायबिटीज है, बीपी बढ़ता हो, उसका कम हो जाएगा, ख़त्म हो जाएगा। जिसके बाद आप एक कछुआ देंगे, गाय का तांबे का इतना बड़ा, प्रसाद के अंदर आता है, तांबे का कछुआ देंगे। और तांबे का कछुआ ऐसी चीज़ है कि आपके घर में आप रखोगे तो व्यापार में, आपकी शादी में अड़चन आ रही है, सगाई में अड़चन आ रही है, दिक्कत आ रही है, वो खींच के लाएगा। जिस व्यक्ति को आप याद करोगे वो खींच के लाएगा वो चीज़ है कि आपकी सगाई नहीं हो रही है, शादी नहीं हो रही है, तो कभी हो जाए, ऐसा हो जाए। 21 दिन में अपना काम होता है। कितने? 21 दिन में। 21 दिन में जो भी चीज़ आप मांगोगे उसका निराकार यहाँ से होता है। अपना भविष्य यहाँ से ही स्टार्ट होएगा, मंगल ग्रह से। इसको 9 ग्रह मंदिर बोलते हैं। आपको एक ही जगह 9 शिवलिंग देखने को मिलेगी यहाँ पे, एक ही जगह नदी के किनारे। जैसे आप प्रसाद चढ़ाओगे, जिसके बाद एक आपको कंकु का एक डिब्बा मिलेगा, उसके अंदर आप टीका जब भी लगाओगे, जिस काम से आप बाहर निकलोगे आपका काम सिद्ध होगा। इसके अंदर डिब्बा मिलेगा आपको प्रसाद के अंदर। क्योंकि 3 चीज़ें, कोई एक सूर्य यंत्र मिलेगा आपको। अपने घर में अगर कोई तांत्रिक विद्या कर रहा है, कोई को अपने मारना चाह रहा है कि यार ये आदमी कैसे कमा के खा रहा है, यार ऐसा क्यों हो रहा है, तो कोई अपने को करता है तांत्रिक विद्या वगैरह, परेशान करने वाले लोग बहुत सारे हैं। उसका तांत्रिक विद्या अपने घर में नहीं चलेगा, क्योंकि उसके अपने घर के द्वार पे बंधेगा वो सूर्य यंत्र। हमारी गाड़ियों में भी लगाया, बताएंगे आपको। सूर्य यंत्र आपके दरवाजे पे, मेन डोर पे बंधेगा। आपको हवा का प्रवेश कोई भी कर नहीं सकता, आपके ऊपर जादू टोना नहीं कर सकता, आपका एक्सीडेंट कोई जान करके नहीं कर सकता। आप कहीं भी चले जाओ, कुछ नहीं होगा। अपनी अपनी राशि का प्रसाद चढ़ेगा यहाँ पे, आपका अलग चढ़ेगा, इनका अलग चढ़ेगा। वो 5 चीज़ें आपको देंगे, वो आपको संभाल के रखना, बहुत काम की चीज़ें हैं। वो आप 50,000 दोगे तो नहीं मिलेगी। जिन्हें कहाँ से लोग आते हैं यहाँ पे, विकलांग का भी, विकलांग है, उनके पैर के भी ठीक हो गए यहाँ से। ये ऐसा मंदिर है, विश्व में एक ही मंदिर है। चलो जाते हैं, ठीक है, चलो। भावनो, तुम्ही सगळी माहिती ऐकली असेल, समजून घ्या आणि या इथं। नवग्रह देखो, आहे बघा, नवग्रह मंदिर रास्ता या साईडला आहे। शिवलिंग मिलेगी 9। तर सगळी अर्धी कामं, तुम्हाला काय अर्ध वाटते, तुम्हाला काय होणार आहे काय नाही, सगळं इथं बरं होतं असं म्हणतात। आता जर जानकारी सुनाई आपको पूरी, तर भावांनो, आता आम्ही ते करून निघालोय काल भैरवला। समजो, काल भैरव निघले आपण, 2 झाले, तिसरं काल भैरव आहे। थोडं करून आता आपण सीधा जाणार रिटर्न घरी डायरेक्ट। आता आपण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही ना, आता दाखवायला काय नाही, मोबाईल अलाउड नाही। 9 काय नदीच्या बाजूला 9 शिवलिंग, सर्व ग्रह आहेत, शुक्र, शनी, सूर्य सर्व आहेत। चला, तर आपण आता महाकालेश्वरला जाऊन ब्लॉग कंटिन्यू करूया। बाय बाय। भावांनो, रिक्षावाला आम्हाला चांगलं बोलून गोड मारतोय की काय करतोय समजत नाही। बाकी गोटींमध्ये लय पैसे चाललेत, किती 250 रुपये गोटी, 300 रुपये गोटी। आता ही काल भैरवची बोलतो, लाचची ओटी आहे 100-100 रुपयाची, त्याला पण तिथं दारू चढवायची आहे बोलतो।
म्हणजे ते आपल्यावर आहे चढवायची की नाही. आता परंपरेनुसार तो देवाला दारू चढवतायत तर बघूया. बरं पण हे काय हा राक्षस दिलाय, ह्याला राक्षस म्हणतात आणि तो सूर्य दिलाय, हे दोन्ही कशी घराबाहेर लागणार एकत्र ते समजलं नाही मला. युट्यूबला हा ते युट्यूबला बघायला लागेल जरा. आता आम्ही इथं आलो काल भैरवला. ओटीला जाम पैसा चाललाय. ओटीला नाही म्हणता म्हणता आता इथं गेले 2000 आरामात. माहिती काय नव्हती इकडची नाही काय ती. अरे तर गेट आहे इथे समोर. हे बघा देवाला ओटीत दारू. कसं आहे एक बुस देव दारू पिणार, बाकी बॉटल आपण पियायची. म्हणजे आम्ही नाही पिणार, ते ड्रायव्हरला देणार आहे आम्ही. असं आहे काहीतरी. देवाला ओटीत दारू. हा बोललेला बाळू मामाला बोललेला, आम्ही गेलो ना तर हा बोललेला की इथं सर्व सुट्ट जर बोलला तर. बरं आहे ना दारू सोडली आपण. हा आजा चला तर बघा ना ओटीत दारू कसलं भारी वाटते. ओटीत दारू कसलं भारी वाटते. तर चला आता माझ्या मते तरी तर मोबाईल अलाउड नाही. गर्दी पण मजबूत आहे. डायरेक्ट आता ब्लॉग सर्व झाल्यावरतूनच चालू करू. ओके चलो चलो बाय बाय. तुला काय बोलायचंय? जाम मोठे घोडा लागता सोचा नाही था इतना घोडा लग गया. गर्दी पण मजबूत आहे. बघ माझ्या आतापर्यंत बजेट गेलं 7 ते 8 हजार गेले. तुम्ही बजेट बघून या. खिशात 10,000 पण खाऊन पिऊन ना सुखी राहून एकदा. खाऊन पिऊन आहे झाड लोळून चोळून. बांगेत बोलूया. चला पुढं कंटिन्यू करू. गर्दीला आहे बघूया आता इथं कसं काय काय विषय काय नाही. घरची घाबरते बाबा काय काय आणलं तुम्ही गेलता कुठे असलं काय आणलंय म्हणतील. लय आता ठीक आहे चलती का घेऊन जाऊ का मम्मी प्रसाद. मम्मी राक्षस आणलाय घराच्या बाहेर लावायचा. क्वार्टर प्रसाद भेटते बाई इथं क्वार्टरच्या नावावर. सगळं भेटतंय. जी दारू पितो आपण ती दारू भेटते, ती देवाला द्यायची असं विषय. आपण देशी पितो, देशी चढवायची पण आपण पित नाही. चायला आईच्या गावात गर्दी बघा काय. ब्लॉगिंगचे आता सगळे मारून चाललेत आपली. या काका या. मारून चालले सगळे येतात मारून चालले लाईनीतनं पुढं पुढं पुढं. हा ना कुठं होतो माहितीये काय तो बघा आमचा एक लिंबर कुठं आणि इथं आम्ही पाठी. कोण या ना. हा आता आपण काकांचे हेच म्हणून जाऊया. आणि इथं बघा कसं लावले धागे बिगे. धागे बांधल्याने इच्छा पूर्ण होते असं यांचं म्हणणं आहे. ए टाक माझ्या ह्याच्यात देवाला नको सोड. चला चला चल ना पुढे. थांबला कशाला. ठीक आहे हे पळू नका इकडच्या साईडने चला. असं आपल्या बरोबर कोण नाही आपण जाऊ की पुढे. तेच म्हणते माग पुढे नका होऊ. 10 रुपये पाणी बॉटल 10 रुपये पाणी बॉटल 10 रुपये. बस ना आता किती आता काय 10 मिनिट अशा लोक व्लॉग नाही बघणार. आता सांगतो या आजा हे जरा लांब हाताने व्हिडिओ काढ रे. का मग आलं एवढा पिक्चर बघा काढायचं आपल्याला. ब्लॉग नाही काढायचा. तर भावांनो आता आम्ही महाकालेश्वरच ना रे काल भैरवचं दर्शन घेऊन निघालोय. हे बघा क्वार्टर दिले. अर्धी पण नाही 30 घेतली देवानी 30 घेतली आणि आम्हाला काय असते एवढं माहिती नाही आम्हाला याच्यात. पण ते रिटर्न दिले.
आता काय बघू आता 20 रुपये चलो अभी जाएंगे इधर से और 2 ठिकान बाकी है हमारा 2 ठिकाण हाँ और 2 ठिकाण करेंगे आणि लागलेत माहितीये मेन म्हणजे आम्हाला लागलेत जुलाब काय रे मेन म्हणजे आपल्याला लागलेत जुलाब जुलाब काय लागलेत ते सांग काय भावा सांगू काय तुला आता काल आम्ही चायनीज खाल्लं मला वाटलं एका ठिकाणी चांगला असेल ते मंचुरियन होते 10 दिवस आधीचे आणि मंचुरियन पण आम्ही आवडे खाल्ले ना आता आम्हाला कळत आहे बाबा ते मंचुरियन कसले होते जाऊ दे जुलाब लागले जुलाब लाईनीन लवडं लागले आता आलाय मला फोन तर डायरेक्ट आता पुढं कुठं उतरणार तिथून ब्लॉग कंटिन्यू करू बाय बाय तर भावांनो आता आम्ही आलोय गडकाली माताला गडकाली माताच ना रे रिक्षातनं उतरून डायरेक्ट गडकाली माताला आलोय इकडे सगळं डमरू बिमरू इथं 2 देवस्थान आहेत एक इथं आहे स्थिरमन मंदिर गणेश मंदिर आहे आणि एक गडकाली माताचं मंदिर आहे इथं याच्यानंतर अजून एक आहे ना रे याच्यानंतर अजून एक आहे ना बघा हे बघा इथं मंदिर आहे गडकाली माता तुम्हाला हे मिरर मोड दिसत असेल उलट दिसत असेल सगळं कालिका रे थांबा दाखवतो बस इधर से एंटर दिसला असेल तर ठीक आहे दिसला असेल तर ठीक आहे आता मी काय करू शकत नाही हे बघा इथे सिंह आहे वाघ आणि इकडं मंदिर हे आपल्याला मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे धागे बिगे बांधलेत सगळे बघा सगळा पॅच फिरून झाली गडकाली आली आमची गडकाली माता फिरून आता अजून एक तिथं गणेश मंदिर आहे ते गणेश मंदिर फिरलो की झालं नाही की अजून एक आहे काहीतरी तेवढं अरे फोटो पण कोण टाळ्या वाजवणार काय छक्क्याची बायको चक्की तुम्हाला ब्लॉग स्टार्टिंगला सांगितलं आमच्याकडे छक्का आला आमचा मिशी बघायच्या काय नथिंग नथिंग दिस इज माय छक्का चला अभी अपन जा रहे स्थिरमन गणेश मंदिर जो कि इस साइड है हमारे इधर असलंय मंदिर आहे पाय ब्या पडून झालं अभी 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 इधर एक गणपती मंदिर है पाय पडूया मस्त वेगळे पाया पडूया जाऊया रगन कुठे गेला झालं आपलं दर्शन करून एक दर्शन राहिले ना फक्त एक दर्शन राहिले जिथे इथं कॅमेरा अलाउड होता तिथे तिथं मी दाखवले काय कसं काय ते इथं नाही तिथं काहीच करू शकत नाही आपण चला जाऊ आपण आता पुढच्या भेटीला आम्ही लाच्या स्टॉपला जातोय तिथून बघू आता तिथून कुठे कसं काय चला बाय बाय भावांनो सगळं झालंय घरी सामान विमान ठेवून आलोय आता माझ्या मते हा एक ब्लॉगचा शेवटचा टप्पा असू शकतो आम्ही आलोय जय माता मंदिर
हा आमचा लास्टचा टप्पा आहे. आता आम्ही फक्त फोटो काढायला आलोय, फक्त बाहेर फिरायला. एवढं केलं. आमची 5:30ची ट्रेन आहे. ट्रेन पकडायची. कल्टी. चांगला येतो का फोटो? जेवढं दाखवायचं होतं तेवढं दाखवलंय मी. चायला चला पुढं काय घडेल ते बघू. ब्लॉग स्टार्ट करू. भावांनो, हे तुम्हाला दिसते काय? हे आहे आमची ट्रॅव्हल्स. आमचा रिटर्न परतीचा प्रवास चालू झालाय उज्जैन टू मुंबई. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. बस बाकी काय विषय नाही. बाय बाय. काय सांगायचं नाही, काय नाही. तुम्ही उज्जैनला या, नका येऊ, तुमच्या रिक्सवर या. आमचे 30,000 रुपये पाण्यात गेलेत. आमचे म्हणजे या लवड्याचे 30,000 रुपये पाण्यात गेलेत आजाचे. तर तुम्ही तुमच्या प्लॅनिंगने या. आणि प्लीज ती भांग बिंग पिऊ नका. एक दिवस पूर्ण जिंदगी झाट होते. एवढंच सांगू इच्छितो मी. टाटा.